भगवान बिरसा मुंडा, क्रांतिकारक राघोजी भांगरे संयुक्त जयंती उत्साहात साजरी। MPSC राज्यसेवा 2024 मध्ये यश मिळवलेल्या प्रियंका म्हसकरचा सत्कार। आदिवासी सामाजिक फाउंडेशन मांडा टिटवाळा यांच्या वतीने 16 नोव्हेंबर रोजी धरती आबा बिरसा मुंडा आणि क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला। फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधव, युवक, महिला व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला। कार्यक्रमाची सुरुवात भव्य रॅलीने झाली। जय आदिवासी अशा घोषणा देत महापुरुष आणि आदिवासी समाजाचे जननायक यांच्या नावाचा जय जयकार करत ही रॅली शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। समाजवीरांना अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली। कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये उज्ज्वल यश मिळवून क्लास 1 अधिकारी पदासाठी निवड झालेल्या प्रियंका म्हसकर यांचा आदिवासी सामाजिक फाउंडेशनच्या वतीने सत्कार। आदिवासी समाजातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरलेल्या त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी कडकडाटी टाळ्यांच्या गजरात अभिमान व्यक्त केला। या सर्व उपक्रमांचे नियोजन व संयोजन आदिवासी सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी प्रभावीरित्या सांभाळले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम शिस्तबद्ध, भव्य आणि यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। ज्यांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला, ज्या काळामध्ये आपल्या हक्कांवरती गदा येत होती त्या काळामध्ये त्यांनी आवाज उठवला। आज मला एक सांगावंसं वाटतं की आपण त्यांची जयंती साजरी करतो, पण त्यांचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत आणि त्या विचारांच्या याच्यावर आपण जर चाललो तर नक्कीच आपला जीवनाचा मार्ग हा नक्कीच सुलभ होईल। आपल्या अनेक आदिवासी मुलांना आपण आपले राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांचे जे याबद्दल मी तुमचे आभारी आहे। तर आपण ज्या कारणासाठी आज इकडे जमलोत तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे त्याचप्रमाणे जननायक बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण इकडे जमलोत। तर यांचं महत्त्व आपल्याला इथल्या मान्यवरांनी पटवूनच दिलेलं आहे। पण जरी GR आत्ता निघाला असेल तरी मी एक आवर्जून सांगते की जेव्हा मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती तर समाज सुधारकांच्या सिलेबसमध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांचा सिलेबस होता आणि तो अभ्यास करताना एक अंगावर काटा यावा आणि एक उत्तम प्रशासक चांगला होण्यासाठी त्यांचं कार्य किती महान आहे याची कदाचित शासनाने तेव्हाच एक काळजी घेतली होती। आणि खरंच त्यांचा अभ्यास एवढा चांगला होता की मला नेहमी वाटायचं की आपण त्यांच्याप्रमाणे व्हावं, त्यांच्या समाजासाठी काहीतरी करावं। कारण जसं आपण बघितलं की जननायक बिरसा मुंडा वयाच्या 25व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली आणि तरीही एवढ्या कमी कालावधीत त्यांनी एवढं सुंदर कार्य केलं की अजूनही आपण त्यांच्या कार्याची दखल घेतोय। तर मला असं वाटतंय की त्यांनी जो लढा दिला आपण सगळ्यांच्या बोलण्यातून ऐकलं, आज तेवढ्या प्रखरतेने आपल्याला लढा देण्याची जरी वेळ नाहीये तरी मला असं वाटतं शिक्षण ही अशी गोष्ट आहे की आपण त्यांनी जो वारसा आणि ती जी आपल्याकडे जबाबदारी दिली आहे ते आपण शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदांवर जाऊन आपण त्यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करू शकतो असं मला वाटतं। त्यामुळे शिक्षण ही आज काळाची गरज आहे आणि आपल्यावरती जो काही अन्याय होतोय किंवा आपले जे हक्क आपल्याला माहिती नाहीत तर हे कळून घेण्याचं माध्यम असेल तर एकमेव शिक्षण। त्यामुळे इथे बसलेल्या प्रत्येक पालक आहेत, त्याचप्रमाणे मोठ्या व्यक्ती उपस्थित आहेत, लहान मुलं उपस्थित आहेत। तर माझं एक सगळ्यांना आवाहन आहे की आपल्यासाठी बऱ्याच लोकांनी कार्य केलं, पण तेच कार्य आपण जर पुढे घेऊन जायचं असेल तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपल्यावरती जी जबाबदारी आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे। जयंती साजरी करतोय की ज्यांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला, ज्या काळामध्ये आपल्या हक्कांवरती गदा येत होती त्या काळामध्ये त्यांनी आवाज उठवला। आज मला एक सांगावंसं वाटतं की आपण त्यांची जयंती साजरी करतो, पण त्यांचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत
आणि त्या विचारांच्या याच्यावर आपण जर चाललो तर नक्कीच आपला जीवनाचा मार्ग हा नक्कीच सुलभ होईल. आभार मानू की बिरसा मुंडा जयंती, राघोजी भांगरे जयंती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी करावी याच्यासाठी दिनांक 15 ते 17 तारीख ही सांगितली आणि याच्यासाठी JR काढला आणि प्रत्येक वर्षी साजरी करावी असं सांगण्यात आलं आणि त्याच्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जयंती साजरी करण्यात येते. गेल्या 15 तारखेपासून 17 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवस ही जयंती साजरी करण्यात येणार आहे. आजचे सत्कार मूर्ती प्रियंकाताई, आजच्या कार्यक्रमानिमित्त मी त्यांना एक विनंती करू इच्छितो की आपण या छोट्याशा गावामध्ये घरी राहून जे शिक्षण घेतलं, आपला आदिवासी समाज हा खूप गरीब आहे. आपण ज्या वेळेला त्या पदावरती त्या पोस्टवरती असाल आणि आपल्या कार्यालयामध्ये जात असताना जर कधी माझा आदिवासी बंधू भगिनी जर बाहेर बसलेली दिसली तर आपण बाकीच्या लोकांना नंतर बघावं, पहिला त्या व्यक्तीला आतमध्ये बोलून किमान त्यांना पाणी देऊन त्यांची चौकशी करावी. कारण असं आहे की आपला आदिवासी समाजाची जी लोक आहेत ही ज्या वेळेला शासकीय कार्यालयामध्ये जातात त्यावेळेला कुठेतरी एक साईडला उभे असतात, घाबरून असतात, लाजून असतात, त्यांना एक मनामध्ये भीती असते. आपण आदिवासी समाजाचे आहेत आणि आदिवासी समाजाचे असल्यामुळे 50% आपण शासकीय काम करा, पण 50% काम करत असताना आमच्या आदिवासी समाजाला न्याय द्या. आपण एक अधिकारी म्हणून आहात. अधिकारी जर असताना आपण बघत असाल इतर वेळेला आदिवासी समाजाचा व्यक्ती जर कोणत्या सरकारी कार्यालयामध्ये गेला तर त्याला बरेचसे खेटे मारायला लावतात. बरेचशा वेळेला आज आपल्याकडे जो याच्यामध्ये बरेचशा आदिवासींचे जे पैसे आले ते इतर समाजातील लोकांना वाटप केले गेले. आदिवासी समाजातील लोकांचे पैसे खाल्ले गेले, परंतु त्याच्याबद्दल आवाज उचलायला कोणी तयार नाही झाला, कोणी अधिकारी बोलला नाही. अशा वेळेला आपण अशा ज्या घटना आपल्या भविष्यामध्येही घडतील की ज्या वेळेला शासन अशा आदिवासींच्या जागा व जमिनी ज्या वेळेला घेईल त्यावेळेला त्यांचे पैसे देत नसेल त्यावेळेला आपण ते मिळवून द्यावे, आपण एक चांगले अधिकारी म्हणून नाव मिळवा. दुसरं असं आहे की आपल्या आदिवासी समाजातील सर्व मुलांना मी सांगू इच्छितो की शिक्षण काय करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्यापैकी सर्व मुलं ही MPSC UPSC पास होऊ शकतात. किमान अधिकारी नाही झाले तर किमान तलाठी तरी होऊ शकतात. जर आपल्याला कोणतीही मदत लागली तर आपण ताईंना भेटू शकता, त्यांच्याकडून काही माहिती असेल तर आपण मिळवून घ्याल. आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. धन्यवाद. जय आदिवासी. राघोजी भांगरे बिरसा मुंडा निमित्त जयंती हार्दिक शुभेच्छा. आज एक बात निश्चित हो गया, आज एक बात समझ में आया अच्छी तरीके से कि तरुणाई के बल पौरुष पे युग का इतिहास बदलता है. जिस ओर जवानी चलती है उस ओर जमाना चलता है. हमारे महान व्यक्तित्वों ने हमारे लिए, हमारे समाज के लिए, हमारे देश के लिए जो योगदान दिया है उस योगदान को अपनी जुबान से बयां करना मुमकिन नहीं है, वो नामुमकिन है. नामुमकिन कोई अपने जुबान से बोल के नहीं बता सकता कि भगवान बिरसा मुंडा ने इस देश के लिए क्या किया है, आदिवासी समाज के लिए क्या किया है, पर्यावरण के लिए क्या किया है, अंग्रेजों से कैसे लड़ा है. अंग्रेज वो शासन था जो 150 साल अपने देश पे राज्य किया. उसके बावजूद भी बचपन से उन्हें शौक था, बचपन से एक जुनून था कि मैं अपने समाज के लिए, अपने देश के लिए, अपने पर्यावरण के लिए कुछ मुझे करना है. उसी प्रकार से हमारे बीच आज भी ऐसे लोग मौजूद हैं जो देश के लिए, समाज के लिए बहुत कुछ करना चाहते हैं और बहुत कुछ कर रहे हैं. जिस प्रकार से
जनता हित फाउंडेशन आज बिरसा मुंडा के मार्गदर्शन पे चल करके पर्यावरण का काम कर रहे हैं। हमारे अध्यक्ष साहब रितेश प्रकाश कांबले साहब दिन रात संघर्ष करते हैं, जगह जगह पे वृक्षारोपण करते हैं, पक्षियों के इलाज के लिए संघर्ष करते हैं और इन सब का श्रेय जाता है जो इन सब कर्म के पीछे जिनका हाथ है उनको तो कोई जानता नहीं, पहचानता नहीं है, उनका नाम कहीं विलुप्त है। उनका नाम भी लेना चाहूंगा मैं, हमारे माननीय रिस्पेक्टेड साहेब बुधाराम सरनोबत साहब, इनके आशीर्वाद से ही सब कुछ संभव हो रहा है। बदल रहा है जमाना, बदलने का वो गट्स चाहिए, बदल सकता है भारत का युवा भारत, वो गट्स है भी अपने पास, क्योंकि तरुणाई के बल पौरुष पे युग का इतिहास बदलता है। आप सभी के सामने हमारे देश की बहन, हमारी देश की बेटी प्रियंका जी ने इतिहास रचा है। आज दिखाया है कि भारत में रहकर भी कर सकता है। समाज हमें पीछे ढकेलता है, हम पीछे समाज के हैं, लेकिन हम कर सकते हैं। संविधान सबके लिए बराबर है, हम लड़ सकते हैं जब हम अपने लिए, खुद के लिए लड़ सकते हैं, देश के लिए लड़ सकते हैं, समाज के लिए लड़ सकते हैं। मेरा यही उद्देश्य रहेगा कि भारत में अगर पूर्ण रूप से संविधान लागू हो गया तो सबको ऐसा, सबकी बेटियां ऐसे रहेंगी, सबको न्याय मिलेगा। हम निरंतर संघर्ष करते जाएंगे अपने देश के प्रति, समाज के प्रति, पर्यावरण के प्रति, आदिवासी फाउंडेशन के प्रति, भारत के प्रति और जनता हित फाउंडेशन के प्रति। मैं यही कहना चाहूंगा कि हमारे आंखों से जो ओझल है, जो हमारे समझ से परे है, उसे हमें समझना होगा। कैसे समझना होगा? जैसे आज हमारा पर्यावरण नष्ट हो रहा है, हमारा पर्यावरण बनाने में बहुत ही योगदान है हमारे बिरसा मुंडा साहब का। भगवान की उपाधि कोई ऐसे सड़क पे नहीं मिल जाती है, उन्होंने अपने देश के लिए कर्म किया है। भगवान बिरसा मुंडा, उन्होंने अपने देश के लिए इतना योगदान दिया है। उनमें और सरदार भगत सिंह में मुझे कोई फर्क नहीं नजर आता है, क्योंकि दोनों भी कम उम्र में अपने देश के लिए शहीद हो गए। 25 साल की उम्र में, जवानी में, जिस वक्त आदमी अच्छा रिश्ता तलाश करता है, उस वक्त अपने देश के लिए जेल में रह के स्लो पॉइजन दे करके अंग्रेजों ने मार डाला। मैं यही कहना चाहूंगा कि इस देश में सबसे देश महान है, सबसे स्ट्रांग देश है। आप सर्च करिए, आप स्टडी करिए, अपने देश से ज्यादा युवा किसी भी देश में नहीं है और देश का निर्माण युवा ही कर सकता है। आप इस देश का निर्माण कर सकते हैं, अपने समाज का निर्माण, पर्यावरण का निर्माण कर सकते हैं। और हम जनता हित फाउंडेशन से, आदिवासी फाउंडेशन से अपने समाज के लिए, पर्यावरण के लिए कर रहे हैं। हमारे सरनोबत सर का हाथ निरंतर बना है और आगे भी बना रहेगा। आप सब देश के लिए, समाज के लिए इसी तरह संघर्ष करते रहिए। जय हिंद, जय भारत, जय आदिवासी।